तुम्ही रडलात तर जग तुम्हाला अजून रडवेल, पण तुम्ही एकदा हसून तर बघा. आश्चर्य वाटतंय ना आज काय झालंय मला आणि काय बोलताय डॉक्टर कांचन. तर समजूया एका छोट्याशा गोष्टीतनं. एक मुलगा खूप उदास होऊन घरी आला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, बाहेरचे लोक माझ्याकडे बघून हसतात, माझी टिंगल करतात, मला कोणासमोरच जायला आवडत नाही, मी नाही जाणार आता. आई काहीच बोलली नाही. तिने मुलाला शांतपणे एका मोठ्या आरशासमोर नेऊन उभं केलं. आई म्हणाली, बेटा, आता या आरशाकडे बघून एकदा रागाने ओरड आणि रडून दाखव. मुलाने तसंच केलं. आरशातल्या मुलानेही त्याच्याकडे बघून तसंच केलं. मग आई हसून म्हणाली, आता एकदा मनापासून हसून तर बघ. मुलाने आरशात बघून एक सुंदर स्मितहास्य केलं आणि आरशातल्या मुलानेही तितक्याच आनंदाने त्याला प्रतिसाद दिला. आईने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा, हे जग सुद्धा या आरशासारखं आहे. तू रडशील तर जग तुला रडवेल, पण जर तू स्वतः आनंदी राहून हसशील तर संपूर्ण जग तुला बघून हसेल. खरंच आहे ना, आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात देतो आणि त्यामुळे बरेचदा आपण दुःखी होतो. त्यामुळे आता आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांकडे नाही द्यायची, ती आपल्याचकडे ठेवायची. अशाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन याला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्यामुळे जर आपण दृष्टिकोन बदलला तर जग आपोआप बदलेल. हेच या गोष्टीतनं समजतं.